हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 400हून जास्त अर्ज आल्यास निवडणूक मतपत्रिकेवर होणार। महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या मोहिमेवर निवडणूक आयुक्तांचं उत्तर। 400 अर्ज आले तरी ईव्हीएमवर निवडणूक घेणं शक्य असल्याची माहिती। लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात होणार। पहिले मतदान 19 एप्रिलला, शेवटचं 1 जूनला, तर 4 जून रोजी निकाल लागणार। देशभरात आचारसंहिता लागू। लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात मतदान होणार। 19, 26 एप्रिल, 7, 13, 20 मे रोजी राज्यातील मतदान पार पडणार। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघामध्ये 20 मे रोजी मतदान। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि वायव्य मुंबईमध्ये मतदान पार पडणार। देशातील 97 कोटी मतदारांपैकी 49 कोटी पुरुष तर 47 कोटी महिला मतदार। निवडणुकांसाठी 55 लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम तयार। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। देशातील मतदारांचा ईव्हीएमवर विश्वास नाही। पारदर्शक निवडणुकीची गॅरंटी मोदी देणार का? राऊतांचा सवाल। भाजपा आणि एनडीए निवडणुका लढण्यासाठी तयार। लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर पंतप्रधान मोदींचं ट्विट। तर सलग तिसऱ्यांदा देशातील जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेल, मोदींना विश्वास। 2 टप्प्यांमध्ये होणारी निवडणूक 5 टप्प्यांमध्ये का? आयोगानं खुलासा करावा। महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवरून प्रकाश आंबेडकरांचा थेट निवडणूक आयोगाला सवाल। महाराष्ट्राच्या 48 जागांवर TV9 पोलस्टारचा ओपिनियन पोल। महायुती 28 जागा तर मविया 20 जागा मिळण्याचा पोलमध्ये अंदाज। भाजपचं इंजिन थापेवर चालणारं। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल तर सत्तेच्या खुर्चीसाठी चाटुगिरी करत असल्याची टीका करत ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। मुंबईतील नेहरू सेंटर इथे मवियाची 2 तास बैठक। जागावाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्यावरही महत्वपूर्ण चर्चा। तर वंचितला नवीन प्रस्ताव दिला जाणार नाही। बैठकीमध्ये एकमत, सूत्रांची माहिती। 63 दिवसामध्ये 6600 किलोमीटर चाललेल्या भारत जोडो न्याय यात्रेची चैत्यभूमीवर सांगता। आज भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा। इंडिया आघाडीमधील महत्वाच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच, नवनीत राणांचं सूचक विधान। भाजपा प्रवेशाच्या प्रश्नावर नवनीत राणांचं सूचक विधान। अशोक चव्हाण आणि मनोज जरांगेंची तासभर चर्चा। जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो। जरांगेंच्या मागण्यांवर काय मार्ग काढता येईल यावर चर्चा झाली। अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये बारामतीमध्ये महायुतीची बैठक। बैठकीला आमदार राहुल कुल, दत्तात्रय भरणेंसह रमेश थोरात उपस्थित राहणार। सोलापुरातील माळ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील पाटील नाराज। धैर्यशील पाटलांची आज बैठक। धैर्यशील पाटीलही भाजपकडून माळा लोकसभा लढण्यास इच्छुक। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरच्या कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक। राज्यातील 2 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं थैमान। नागपूरच्या काटोलमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी तर नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट। मुंबई इंडियन्सला पराभूत करत आरसीबी अंतिम फेरीत। आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध अंतिम सामना। नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सामना होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।